मला वाटतं की आईचं आणि माझं नातंच मला वाटतं इतकं घट्ट नातं आहे ना की ते लहानपणापासून म्हणजे मला अर्थात आदर भावनेने मी बघायचेच आईकडे, कारण ती फक्त माझी आई नाही तर एक अत्यंत चांगली लेखिका, समीक्षिका अशी सुद्धा होती आणि त्यामुळे तिच्याबद्दलचा आदर तो माझ्यापर्यंत पोचलेला आहे लहानपणीसुद्धा. अनेकदा मला इरिटेशन पण व्हायचं त्याचं की अरे हां ठीक आहे, पण बेसिकली तू आमची आई आहेस. पण आणि तिलाही तेच नातं सगळ्यात जास्त आवडायचं. त्यामुळे ते मला असं वाटतं की तिने आम्हाला प्रायोरिटाईज केलं ह्याचं धन्यता मी अजूनही म्हणजे ते ऋण नाही मी फेडू शकत कधीच आईचं. पण ती फक्त आई नाही, म्हणजे फक्त शिस्त नाही, शिस्त तिने खूप लावली, अजूनही लावते. पण मला असं वाटतं की तिने एक मैत्रीण म्हणून, एक बहीण म्हणून, एक फिलॉसॉफर म्हणून, एक जीवन दर्शन, दिशा देण्याची जी एक गोष्ट असते ती तिने नेहमीच केलेली आहे आणि निर्णय आम्हाला घ्यायला लावलेत. लहानपणापासून निर्णय तिने आमच्यावर सोडले आणि तिला नेहमीच वाटायचं की आम्ही चुकलो तर त्यात काही वाईट नाही, गैर नाही. चूक ही चूक नसते, ती एक शिकण्याचा मार्ग असतो आणि त्या शिकण्यातूनच तुम्ही अजून परिपक्व होत जाता. तर ती जी शिकवण आहे आईची ती मला आजपर्यंत फार महत्त्वाची वाटते आणि ती माझ्या आयुष्यात माझं आयुष्य सुखकर करण्याच्या मागे ही जी शिकवण आहे ती फार महत्त्वाची ठरली आहे.